नमस्कार, मी वर्षा जेजूरकर स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिलेला आहे MSPRAचे आपण जे अतिशय छान पद्धतीने काम करत आहात आणि त्याचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती शेअर करत आहोत, त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. असंच काम आपण करत राहूया. आणि जे सेवेत नवीन जॉईन झालेले ग्रामपंचायत अधिकारी आहेत त्यांच्याकडून कमेंट्स येत होत्या की 15 वित्त आयोग, GPDP म्हणजे काय आणि त्याचा आराखडा कसा तयार करायचा याबद्दल व्हिडिओ बनवा. तर त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. खरं तर 15 वित्त आयोगाची मुदत ही संपलेली आहे आणि 16 वित्त आयोगाचा अजून शासन निर्णय आलेला नाही, त्याच्या गाईडलाईन्स आलेल्या नाहीत. त्यामुळे 16वा वित्त आयोग म्हणावा की 15 वित्त आयोग म्हणावा याबाबत देखील काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. परंतु 16वा वित्त आयोगाचे कुठल्याही गाईडलाईन नसल्यामुळे आपण याला 15 वित्त आयोगाचं GPDP आराखडा असं म्हणूया. आणि 28 नोव्हेंबर 2025चं देखील एक पत्र आलेलं आहे शासनाचं आणि त्यामध्ये देखील 15 वित्त आयोगाच्या कुठल्याही गाईडलाईन आलेल्या नाही. त्यामुळे जसं आपण 15 वित्त आयोगाचा आराखडा तयार करत होतो अगदी त्याच पद्धतीने आराखडा तयार करण्याबाबतच्या सूचना आहेत. तर सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे की आपल्याकडे निधीची उपलब्धता किती आहे ते आपण तपासून बघायचं आहे. तर आपल्या जे फंड अलोकेशनला आहे, ग्राम स्वराजला फंड अलोकेशन असतं आणि तिथे 15 वित्त आयोग, त्यानंतर नरेगा, आता नरेगाचं नाव देखील बदलण्यात आलेलं आहे. विकसित भारत असं त्याचं नाव झालेलं आहे. त्यामुळे आपण हे पण एक बाब लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर स्वच्छ भारत अभियान, स्वनिधी आणि आपलं 15 वित्त आयोग, टाईड आणि अनटाईड असे तिथे फंड आपल्याला अलोकेट करून दिलेले असतात. तर ते आपण आधी बघून घ्यायचे आहेत. आणि 15 वित्त आयोगाचा जो फंड आहे त्याच्यामध्ये 10% आपण ॲड करून तोच आपला पुढील वर्षासाठीचा 26-27 साठीचा आपला निधी असणार आहे असं गृहीत धरून आपण आराखडा तयार करायचा आहे. आराखडा तयार करण्यापूर्वी आपल्याला उपलब्ध निधी कोणकोणता आहे, निधीचे स्रोत कोणकोणते आहेत ते माहिती पाहिजे. तर त्यासाठी आहे केंद्र वित्त आयोग निधी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. याचं नाव जरी आता बदललेलं असलं तरी आपण ते लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर इतर ग्रामीण विकास कार्यक्रम, नंतर स्वच्छ भारत मिशन, अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, त्यासाठी काही निधी येत असतो. अशा पद्धतीने आपल्याकडे कोणकोणत्या निधीची उपलब्धता आहे ते बघून आपण त्यामध्ये तरतूद करायची आहे. आता दुसरी बाब, आपल्याकडे फंड किती आहे हे आपल्या लक्षात आल्यानंतर आपण एक महत्त्वाची दुसरी गोष्ट करायची आहे आराखडा तयार करण्यापूर्वी. ती म्हणजे आपली थीम कोणती आहे ते आपण बघून घ्यायचं आहे. तर ते कुठं बघणार, तर बघा आपला मेरी पंचायत ॲप आहे, त्याच्यावरती देखील PIचा स्कोर येत असतो. आणि त्यानंतर PIच्या वेबसाईटवरती देखील आपण आपल्या ग्रामपंचायतीचं स्कोर कार्ड काढू शकता आणि त्यामध्ये कोणत्या थीममध्ये आपली ग्रामपंचायत मागे आहे, कोणत्या थीममध्ये कमी गुण आहेत ते आपण बघायचं आहे. आणि ती थीम आपण आराखड्यासाठी सिलेक्ट करायची. कारण आपला हा आराखडा जो आहे थीमॅटिक आराखडा आहे, संकल्प आधारित आराखडा आहे. त्यामुळे आपल्याला पहिली जी थीम असते ती क्लीन अँड ग्रीन विलेज, तिथं आपल्याला कंपल्सरी घ्यायचीच असते. त्यामध्ये जो आपला निधी असतो 60%, त्यामध्ये 30% हे स्वच्छतेवर, 30% हे पाणी पुरवठ्यावरती आपल्याला खर्च करायचे असतात आणि उर्वरित 40% निधी आहे तर तो आपल्याला या थीमवरती खर्च करायचा असतो. त्यामुळे थीम कोणती निवडायची ते आपण PIच्या स्कोरवरून आपण ठरवायचं आहे. आता निधी किती आहे ते आपल्याला समजलं आहे. त्यानंतर आपली थीम आपल्याला समजलेली आहे आणि आपल्या प्रारूप ज्या सभा आहेत त्या सभांपूर्वी आपण एक काम करायचं आहे की सर्व जे काही आपले गट संसाधन आहेत, म्हणजे आपल्या गाव पातळीवर काम करणारे सर्व जे काही कर्मचारी आहेत तर त्यांना आपण ग्रामसभेचे पत्र द्यायचे आहेत आणि या GPDP आराखडा तयार करण्यासाठी त्यांना ग्रामसभेमध्ये आमंत्रित करायचं आहे. अंगणवाडी सेविका असतील, शिक्षक, मुख्याध्यापक, त्यानंतर कृषी, इतर सगळे डिपार्टमेंट जे आहेत त्या सगळ्यांना आपण या सभेसाठी बोलवायचं आहे. 15 वित्त आयोगापुरतं जर आपण बघायचं म्हटलं तर बघा, 15 वित्त आयोगासाठी जो आपल्याला निधी आपल्याला घ्यायचा आहे तो मागील वर्षाचा जो निधी आहे त्याच्यात 10% ॲड करून ती रक्कम आपल्याला फंड अलोकेशन आपलं आहे असं समजून ती रक्कम घ्यायची आहे. आणि त्या रकमेचे 60%, त्यामध्ये 30% आपले जे जात आहेत ते पिण्याचे पाणी संकलन व पाण्याचा पुनर्वापर करणे, टाईडमध्ये हे 30% जात आहे. आणि 30% जे आहे स्वच्छता व हागणदारीमुक्त गावाचा दर्जा टिकवणे, म्हणजे सॅनिटेशनवरती 30% आहेत आणि ड्रिंकिंग वॉटरवरती 30% आहेत.
हे 60% निधी आपला हा टाईडवरती जाणार आहे आणि 40% निधी जो आहे त्यातील 10% निधी जो आहे तो प्रशासकीय खर्च, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचं मानधन आपल्याला त्यामधून अदा करायचं असतं. हे 10% आपण काढून जो निधी उरणार आहे तर त्या निधीच्या आपल्याला पुढे जी थीम आपण निवडणार आहोत त्या थीमसाठी आपल्याला खर्च करायचा आहे. तर त्या निधीचा 1.2ने आपण हे करून तो निधी पुढे उरलेला जो निधी आहे तो आपण जी आपण थीम निवडणार आहोत त्या थीमवरती आपल्याला खर्च करायचा आहे. किमान 25% निधी आपला त्या थीमवरती खर्च झाला पाहिजे आणि उर्वरित जो निधी असेल तर आपल्या इतर कामांवरती आपण खर्च करू शकतो. हा आराखड्याचा फॉर्मॅट तुम्हाला मी इथे दाखवते आहे की आपल्याला जो निधी मिळणार आहे 60%, त्यापैकी 30% स्वच्छता व हरित गाव, क्लीन अँड ग्रीन विलेज या थीमवरती आपल्याला तो खर्च करायचा आहे 30% निधी. तर त्यामध्ये बघा, ऑनलाईन प्रमाणे इंग्रजी कामाचं नाव, आपल्याला ग्रामस्थांनी कामं भरपूर सुचवलेले असतात, परंतु आपल्याला ते ई ग्राम स्वराजला आपल्याला बघून घ्यायचं आहे की त्या कामाशी संबंधित कुठलं काम आहे आणि ते काम आपल्याला ऑनलाईन प्रमाणे इंग्रजी नाव इथे आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचं मराठीमध्ये नाव आणि मग अंदाजित रक्कम आणि कामाचं तपशील. म्हणजे जर समजा कचरा कुंड्या खरेदी करणे हे काम असेल तर त्याचं आपल्याला तिथे ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपण सिलेक्ट करून अंदाजित रक्कम आणि कामाचं तपशील वर्णन की कुठे बसवणार आहात काय, तर ते आपल्याला इथं वर्णनामध्ये टाकायचं. आणि शाश्वत विकास ध्येय थीम, म्हणजे कुठल्या थीममध्ये हे काम आहे ते आपण ती थीम इथे टाकायची आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक कामाचं आपल्याला करायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पाणी पुरवठ्याशी संबंधित कामं त्यांचं पण असंच करायचं आहे की आराखड्यामध्ये ॲक्टिव्हिटी आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे ई ग्राम स्वराजला जाऊन की ऑनलाईन थीममध्ये कोणती ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यानंतर त्याचं मराठीमध्ये नाव आपल्याला टाकायचं आहे. नंतर त्या कामासाठी अंदाजित रक्कम, कामाचं तपशील वर्णन आणि शाश्वत विकास ध्येय थीम. गाव विकास आराखडा कसं तयार करायचं ते आपण बघूया. आमचा गाव आमचा विकास, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 4 नोव्हेंबर 2015 च्या गाईडलाईनप्रमाणेच आपण आराखडा तयार करत असतो. ज्या ॲक्टिव्हिटी निवडलेल्या आहेत की जी कामं निवडलेली आहेत त्या प्रत्येक कामातून कुठली ना कुठली आपली ही थीम जी आहे ती साध्य झाली पाहिजे. समजा पाणी पुरवठ्याशी संबंधित काम असेल तर जलसमृद्ध गाव ही थीम तिथे आपली साध्य होते. समजा शाळा अंगणवाड्यांना आपण जर काही वस्तू दिल्या असतील तर बालस्नेही गाव हे आपलं जे आहे संकल्प आहे तो आपला इथं पूर्ण होत असतो. त्यानंतर आरोग्याशी संबंधित काम जर आपण घेतलं तर आरोग्यदायी गाव हे आपलं तिथे साध्य होत असतं. तर या पद्धतीने कोणत्या कामातून कोणती थीम किंवा कोणतं ध्येय आपल्याला साध्य करायचं आहे हे आपल्याला यामध्ये समजलं पाहिजे. त्यानंतर हे शाश्वत विकासाची उद्दिष्ट आहेत ते देखील आपल्याला की प्रत्येक कामामधून कुठलं ना कुठलं उद्दिष्ट आपलं हे साध्य होत असतं. तर कोणत्या कामातून कोणतं उद्दिष्ट साध्य होते ते देखील आपल्याला आराखड्यामध्ये नमूद करावं लागतं. तर अशा पद्धतीने आज आपण GPDP आराखड्याबद्दल थोडक्यात माहिती घेतली. आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. पहिलं काम आपल्याला करायचं आहे की निधीची उपलब्धता, निधीचे स्रोत कोणकोणते आहेत ते आपल्याला बघून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचं काम आपल्याला करायचं आहे की थीम आपली कोणती आहे ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. आपल्या गावाची थीम, आपल्या गावाचा स्कोर कोणत्या PIचा स्कोर कोणत्या थीममध्ये कमी आहे ती थीम आपल्याला निवडायची. 3 नंबरचं काम आपल्याला करायचं आहे की सर्व घटकांकडून आपल्याला कामांची यादी तयार करून घ्यायची आहे आणि त्याचा प्राधान्यक्रम लावायचा आहे. बघा, भारंबार कामं एक न धड भाराभर चिंध्या असं आपल्याला करायचं नाही. जे कामं होणारी आहेत तीच आपल्याला आराखड्यात घ्यायची आहे. त्यांचा पण प्राधान्यक्रम आपल्याला लावायचा आहे. जे निकडीचं काम आहे, जे अत्यंत गरजेचं काम आहे ते आपल्याला आधी घ्यायचं आहे आराखड्यामध्ये. आणि हे झाल्यानंतर आपल्याला जे ऑनलाईनमध्ये कामं दिलेली आहेत थीमप्रमाणे, तर त्यामध्ये कोणत्या थीमशी संबंधित काम आहे ते आपल्याला निवडायचं आहे. तर अशा पद्धतीने अतिशय सोपं काम आहे आराखडा तयार करण्याचं आणि याचं एक्सेल शीट देखील मी आपल्याशी शेअर करेन आणि आपण स्वतः एकदा तयार करून बघावं. काही अडचणी आल्या तर आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर असतातच आपल्या मदतीला, तर त्यांना देखील आपण विचारू शकता. कमेंट्समध्ये पण आपण विचारू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा.
आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.